त्यांच्याशी नाही, मुख्यमंत्र्याशी म्हणतो. त्यांच्याशी लिमिट मुद्दा आहे साहेबांच्या बरोबर, सीएम साहेबांच्या बरोबर. आपण तेवढं पण त्यांच्या कानावर टाका असं असं आहे, परत उद्या ते अंग काढून घेते तर ते पुन्हा विखे पाटलावर लाडवर येईन बरं का. मी आता सांगत होतो मला नाही ते तुम्ही बोला, त्याला पडू नको, ते उद्या त्याला बदलू शकतो माणूस. तुमचं हे बघा, तुमचं मित्रत्वात प्रेम वेगळं असं, आमचं सामाजिक वेगळं आहे. ते माणूस काही वेळेस चांगला बी आणि ते काही वेळेस ते खड्ड्यात पण घालतो समाज. त्यामुळे तुम्ही वधून घ्या, तुम्ही नका रोष अंगावर घेऊ समाजाला. आम्ही सरळ सांगून देऊ, या दोघांचं ऐकलं नाही म्हणजे समाज तुमच्या अंगावर जाण्यापेक्षा ते लोड नको. आम्ही काय म्हणत नाही मुख्यमंत्री करणार नाही, आम्ही काय दोष पण नाही द्यायलो, पण ते उद्या त्याला जर आवडं पडलं कोणतं मुद्दा राहील आपला सीएम नाही मातृ सत्ता पितृ सत्ता तर काय त्यांनी व्यवस्था निर्माण केलेली आहे, सगळ्या समाजात ते लागू आहे. नाही ते तर होणारच नाही ना, कुठला होणारच मुद्दा राहिला होता. आपण जी चर्चा केली तर तुम्ही बोलतच नाही. तुम्ही आपण जे बाकीची चर्चा महत्वाचा मुद्दा मराठवाड्याच्या ज्या मराठ्याच्या नोंदी नाही आहे त्यांना प्रमाणपत्र कसं मिळेल म्हणून आपण हैदराबाद ऐकन तर कसं जनगणना आणि ते तुम्ही गॅजेट तर घेतलेलंच आहे ना, तर याच्या त्याला प्रमाणपत्र मिळत नाही, ते मिळावं म्हणून आपण तुम्ही म्हणले की आमचा अधिकार नाही. बरं ते बरं ते मिळावं म्हणून का करायला असं आहे 67 जे नाही नाही, या अभ्यासकाला सांगून गॅजेट काय काय केल्यावर गॅजेट लागू होईल दादा. आपण नेता गॅजेट तर आपण स्वीकारलं, यांना तेच सांगितलं आणि मागच्या आंदोलनात ते शिकलं. तुम्ही स्वतः म्हणले होते गॅजेट स्वीकारलं याचा अर्थ मराठवाड्याच्या ज्या मराठ्याच्या नोंदी नाही आहेत त्यांना प्रमाण मिळेल. जाऊ द्या, नाही ते हो म्हणले होते. खड्ड्यात आता जे जनगणना घेतली, जनगणना घेतली नव्हती याच्यात आणि ऐकून घ्या ना, 67चा पुरावा आमचा ग्राह्य धरावा. ते तर 50 बाहेर सांगतोय नाही, मराठवाड्याच सांगतोय. एवढं त्यांनी करावं. गॅजेट मध्ये संख्या आहे, नावं नाही. नावांनी मग आता त्या काळात 2,56,000 छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात कुणबी होते, ते आज नाही आहेत, कुठं गेले? तर मग हे जे मराठी होते त्या काळात 2,56,000 कुणबी म्हणून, ते आता मराठा म्हणून आहेत. त्यावेळेस ते अस्तित्वात होते कुणबी म्हणून, पण मधल्या काळात काय झालं काय माहीत नाही. मग ते धरायचं कसं आता? तर 2,56,000 जेवढे कुणबी आहेत तेवढ्याला द्या म्हणून नाही आमचं त्या काळातल्या संख्येप्रमाणे. आता ते 11 लाख झाले मराठा, तेवढेच द्या. पण ते धरायचे कसे? तर मग त्याला पर्याय करावा लागेल आपल्याला. ज्याच्याकडे 1967 खासरा असेल त्यालाच देता येईल. रहिवास पुरावा धरलं आपण मान्य केलं नाही. मग काय रे? रहिवास पुरावा राहील. 67 खासरा प्रमाणे पत्रकाप्रमाणे बोललेलं आपण बोलू मग थांबा तुम्ही. नवीन जो आपण पाटली एसओपी करून दिला ना, त्यामुळे धरलं ना आपण ते. एसओपी मान्य आहे तुम्हाला? ते ज्याची नोंद आहे त्याच्यासाठी ते खासरा पत्राचं चाललं, आपलं हे चाललं. ज्याची नोंद नाही आहे त्याच्यासाठी आपला हा प्रयत्न चालला, त्याच्यासाठी गॅजेट मी काय तरी म्हणतो नाही. ते हे जे सांगितलं त्या साहेबांनी हे सांगतात ज्याचं कुणबी नोंद आहे त्याच्यासाठी गॅजेट हे वंशावळ हे बाकी कुणबीची नोंद त्याला दाखलाचा प्रश्नच नाही, त्याला दाखला मिळणारच आहे. ज्याची नोंद नाहीये, नंबर येते फक्त त्या गावामध्ये. आपण म्हटलं 67 मध्ये जे काही निकष दिले 3-4 प्रकारचे, त्याप्रमाणे पूर्तता करून दिली का आपण देऊ टाकू त्यांना. आणि त्यात उलट त्या व्यतिरिक्त जे कागदपत्र अधिकारी मागत होते त्या रद्द करून टाकतो. आपल्याकडून बी एखाद्या दिवस काय गपलत होती, ती रद्द करतो आपण. आपल्याकडून पण एखाद्या दिवस काय गपलत होती, कुपोषण सोडवायच्या नादात. नाही पाटील, मी काही नाही मला काही नाही. अरे मी तुम्ही पर्सनल नका घेऊ. नाही तुम्ही जा बरं. मग सरकार एखाद्या उपोषण सोडायच्या नादात किंवा याच्या नादात माणूस काय करतो, हो 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 करत राहतो. त्याचे दुष्परिणाम हे समाजाच्या करिअरवर होते. मग त्याच्यात 67चा खासरा घेता येतो का? त्या गॅजेटच्या आधारे घेता येत असलो तरच हा म्हणून आपण घेता येत असला तरच म्हणतोय. तुम्ही ते घेतलाय वाचलाय याला मान्य आहे, हे मुद्दा नंतर पुन्हा घालतात म्हणून तुमच्या समोर ओढून घ्यायला लागलं. तुम्हाला मान्य आहे का अभ्यासकाला? खासरा वाचेल मी वाचलंय की खासरा घ्या 67चा. मग माणूस धरताच येत नाही ना त्याशिवाय. एक तर तुमचं नाव पण नाही गॅजेटमध्ये, संख्याप्रमाणे घ्यायचं तर 67चा पुरावा होता द्यावा लागेल, तूच हे म्हणून त्या काळातला. तिथला रहिवास वगैरे कुठला तरी द्यावं लागेल. काय राहिले पुन्हा एकदा सांगा. परत ते काय होतं, काही राहिलं असलं मला आत्ताच सांगा. त्यांचा पुरावा आहे. काय करायचं थांबा ना भाऊ, काय करायचं? मी ते 2 मुद्दे घ्या म्हणलं. तुम्ही कोणचे घ्या म्हणले? हैदराबाद गॅजेट ते काढा 12 नंबर ते 2 नंबरचं कागद त्यांना लगेच समजतं. हे इथं सुधारणा काय करायची? हैदराबाद गॅजेट विचार घेतलं, जनगणना घेतली आणि आम्ही आरक्षणात होतो पूर्वी, जनगणना घ्यायला लावायची. जनगणना घ्यायला लावायची. 1881 कुठली गॅजेट? 1881 1901 पर्यंत होतं ना.
1901 पर्यंत जनगणना घेतली. सगळ्या घ्यायला लावायच्यात का फक्त 1921ची घ्यायला लावायची? एकची बी घेतली, 81ची बी घेतली, त्यात कुंभी आपण सगळे 1901 घ्यायची, 1901ची एक घ्यायची. हां 1881 ते 1901